आमच्याकडे ना वारंवार बकरे येत असतात बरं का. तर बकऱ्यांचा आवाज आला ना की मी लगेच जाऊन पाहत असते, कारण माझी झाडे ना दरवेळेस बकरं खाऊन जातात. म्हणून मी खिडकीजवळ जाऊन पाहत होते आणि एवढं कडक ऊन पडले, एवढं पाणी कुठून आले. आता माझ्या घराशेजारी बोर चालू हे मला माहीत होतं, पण त्या बोरला एवढं पाणी लागले ना हे मला खरंच अजिबातच माहीत नव्हतं. आता ती बकरं तिथं पाणी पित होती म्हणून मला अंदाज आला. बायला आले तर बापरे किती पाणी लागले बघा आमच्या शेजारच्या बोरला. आता याच्या अगोदर 2 बोर घेतले ना, त्यातल्या एका बोरला लागलं होतं, एकाला नव्हतं लागलं. तर याला इतकं भारी पाणी लागले ना, पाठीमाग व्हिडिओमध्ये दाखवलं ना, त्या सेम टू सेम तेवढं पाणी लागले. त्यामुळे दिवसभर बोर चालू होता आणि त्या आवाजाने माझं भयंकर डोकं दुखत होतं. मी काय व्हिडिओ वगैरे काय शूट केला नाही आणि आता ते फर्निचरचं काम करायला घातलं आणि ते किती राहिले ते तुम्हाला मी दाखवते. तर आता रात्रीचे वाजले होते 10 आणि ते भैया दुसऱ्या साईटवर होते आणि माझ्याकडे आले होते ते 10 वाजता. तर 10 वाजता आता लाईट पण नव्हती खरं तर दिवसभर आमच्याकडं, त्याच्यामुळे ते काही काम तर करणं झालंच नसतं. त्याच्यामुळे ते दुसऱ्या साईटवर गेले होते 10 वाजता आल्यानंतर. आता हे काही आमचा स्वयंपाक वगैरे झाला होता. आता इथं मी भाजी निवडून ठेवत होते, कारण त्यांचं काम चालू आहे. झोप तर काय येणार नाही आणि झोपून पण काय चालणार नाही, कारण ते गेल्यानंतर तो पसाराही मला आवरायला लागणार होता. तर त्यांनी इथे ना हे पट्ट्या वगैरे ठोकून घेतल्यात. आता बाकीचं त्यांनी जेवढं पाठीमाग केले ना ते तुम्हाला मी दाखवते. तर बघा एवढा सगळा पसारा त्यांनी किचनवर केला होता आणि हे साफ केल्याशिवाय मला तर काही झोपच येणार नव्हती. कारण तुम्हाला तर माहिती आहे मला रोज सकाळी 4:30 वाजता उठून आयुषला डब्बा करून तो 6 वाजताच घर सोडून म्हणजे क्लासला जातो. त्याच्यामुळे मला त्याच्या अगोदर उरकायचं होतं सगळं. तर इथं पुढं बघा असा काही पसारा पडलाय, सगळं खाण्याचं पिण्याचं सगळं पुढं आणून ठेवलं. इथं सोप्यावर सगळे गोधड्या वगैरे टाकून ठेवले. तर आयुष आणि सार्थक एवढ्या आवाजामध्ये मस्त झोपले होते आणि फायनली तो सगळा पसारा मी आवरला. हॉलमधलं खाण्यापिण्याच्या वस्तू सगळं किचनवर परत एकदा आणून ठेवलं, पाण्याचं भांडं वगैरे सगळं घर पूर्ण झाडून घेतलं. इथलं हॉल नाही झाडला, फक्त किचनच झाडला आणि स्वच्छ पुसून ठेवलं. आणि आता हे दरवाजे बसवायचे राहिले, त्याचं हुक कोणाला लागू नये ना येता जाता, म्हणून मी त्याच्यावर हे बेडशीट टाकून ठेवले. आणि चला पाठीमागे आता मी तुम्हाला दाखवते की काय काय फर्निचरचं काम झालं माझं. तर चला आता लाईट असती ना इतक्या दिवसात कधीच फायनल झालं असतं बरं का, पण लाईटनी पण आहे ना साथ दिली नाही ना, त्याच्यामुळे आता लेटच चालले. तर हे बघा हे काही दरवाजे असे बसून झालेत आणि बाप रे बाप आता रात्रीचे किती वाजले हे तुम्हीच पहा, मी काय तुम्हाला दाखवत नाही. त्याच्या अगोदर बघा मी कपडे चेंज केली आणि तोंड हात पाय धुतलं आणि फ्रेश झाले. हे बघा आता रात्रीचे वाजले 12:30. तर 12:30 वाजता मी तोंड हात पाय धुतले आणि आता झोपायला आले. तर आमचे साहेब मात्र मस्त मोबाईल बघत बसले होते. म्हटलं चला मला तर भरपूर झोप आली, चला मग व्हिडिओ तेच करते. बाय बाय.